संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आणि मास्टर माइंड आहे हे सीआयडीच्या दोषारोपपत्रात आलं. विष्णू चाटे हा जो आहे तोही प्रमुख आरोपी म्हणून सांगण्यात आलं. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्यानंतर आपण बघितलं की वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने जे क्रौर कृत्य केलं, जे माणसाच्या कळपात राहतात परंतु राक्षसी प्रवृत्ती बाळगतात, असे व्हिडिओ जे आहेत ते संतोष देशमुखांची हत्या करतानाचे त्यांचे बघायला मिळाले आणि त्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला. खरं तर फक्त धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही तर राष्ट्रवादीतून अजित पवारांनी त्यांची हकालपट्टी करणं गरजेचं होतं, जे केलेलं दिसत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वाल्मिक कराड हा खंडणीतला आरोपी, त्यानंतर संतोष देशमुखांच्या हत्येतला जो आहे तो मुख्य सूत्रधार आहे, मास्टर माइंड आहे. विष्णू चाटे मुख्य आरोपी आहे. आणि हे सगळं माहीत असताना देखील जाणून बुजून वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे फरार असताना त्यांना ज्यांनी आश्रय दिला ते दिंडोरी गुरुपीठाचे मठाधिपती जे आहेत ते श्रीराम खंडेराव मोरे, ज्यांना लोक गुरुमाऊली म्हणून ओळखतात. खरं तर देवाच्या नावाखाली अशा पद्धतीनं क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्या लोकांना त्यांनी आश्रय दिला. आणि 15 आणि 16 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे जे आहेत ते या दिंडोरीच्या गुरुपीठात मुक्कामाला होते. आणि म्हणूनच आता जेव्हा मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचं नाव येतं, विष्णू चाटे जो आहे तो मुख्य आरोपी म्हणून सांगण्यात येतं, तेव्हा जाणून बुजून वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला त्यांच्या गुरुपीठात दिंडोरीचे आश्रय देणारे, त्यांची राहण्याची जेवणाची सगळी VIP व्यवस्था करणारे गुरुमाऊली म्हणजेच श्रीराम खंडेराव मोरे आणि म्हणजेच अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांना तातडीनं सीआयडीने जे आहे ते 6 आरोपी करावं. जर याच्यामध्ये जर 6 आरोपी केलं नाही, त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर दिंडोरी गुरुपीठाच्या कमानीच्या बाहेर भूमाता ब्रिगेडला आंदोलन करावं लागेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.